लाडकी बहीण योजनेमार्फत लाडक्या बहिणींना 30 ते 40 हजार रुपये कर्ज भेटू शकते आणि याबद्दलची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः दिलेली आहे। त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे। ते नांदेडच्या एका सभेमध्ये होते आणि सभेमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचे आम्ही 1500 रुपये जे आहेत तर ते कंटिन्यूअस देणारच आहेत। काही लोक अफवा पसरवत आहे या योजनेबद्दल, तर त्यावर विश्वास ठेवू नका। लाडकी बहीण योजना अशी सुरू राहणार आहे। ज्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी भगिनी आहेत तर त्यांना या 1500 रुपयाचा लाभ भेटतच राहणार आहे। आणि ते याबद्दल बोलत असताना त्यांनी सांगितलं की ते आता प्रत्येक जिल्ह्यातील ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत तर त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत आणि त्या बँकांना सांगणार आहेत की लाडकी बहिणींना त्यांचा काही उद्योग व्यवसाय करण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये कर्ज उपलब्ध करून द्या। याबद्दल अशा प्रकारची काहीतरी एक योजना किंवा उपाययोजना ते घेऊन येणार आहेत। याबद्दल त्यांनी सांगितलं ते सध्या आता डिस्कशन करणार आहेत, कारण लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला 1500 रुपये किंवा 1-2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत। म्हणजे त्यांचं काहीतरी क्रेडिट बँकांना दिसणार आहे आणि त्या क्रेडिटचा वापर करून बँका लाडक्या बहिणींना त्यांना जर का व्यवसाय करायचा असेल, गृहउद्योग चालू करायचा असेल, काही उपाययोजना करायच्या असतील तर त्याच्या माध्यमाने त्यांना पैसे दिले जातील आणि त्याच लाडकी बहीण योजनेच्या पैशांनीच ते जे कर्ज उचलतील तर ते त्यांना फेडायचं आहे। अशा प्रकारची माहिती आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नांदेडच्या एका लाईव्ह सभेमध्ये दिलेले आहे। परंतु याबद्दल शासन निर्णय अजून जाहीर झालेला नाहीये, त्यांनी फक्त माहिती दिलेली आहे। ज्यावेळी अधिकृतपणे महाराष्ट्र सरकार याचा शासन निर्णय काढेल तेव्हा सुद्धा व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला कळवण्यात येईल। आता काही जण असतील की तुम्ही फेक माहिती दिली किंवा हे खोटं आहे असे जे सांगत असतील त्यांच्यासाठी आता पुढे ती अजितदादा पवार यांची जी क्लिप आहे ती मी लावून देतो। तिथं लाडक्या बहिणी बसल्यात, मला त्यांना सांगायचंय लाडकी बहीण आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देतो। त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडक्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही। आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत। नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन, तर आमचे दर महिन्याला 1500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। आता जर तुम्हाला विश्वास बसला असेल तर चॅनलला सबस्क्राईब फॉलो करून ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ आपण पाहत राहू। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।